नमस्कार, मी भगवान जाधव. मी आहे सध्या वसमत शहरातील एस टी बस स्थानकामध्ये आणि याच बस स्थानकामध्ये सकाळी 12 ते 12:30च्या दरम्यान एका महिला कर्मचारी काम करत असताना, तांत्रिक विभागामध्ये काम करत असताना त्या महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नौजलचा स्फोट होऊन या ठिकाणी इजा झालेली आहे. ही जी घटना आहे ही घटना वसमत शहरातील पेट्रोल पंपावर झालेली आहे. आपण या संदर्भात या ठिकाणी आगार व्यवस्थापक यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं ही घटना कशा पद्धतीने घडली. आज दिनांक 13 रोजी वसमत आकारामध्ये सहाय्यक या पदावर कार्यरत करणाऱ्या महिला श्रीमती काळे हे आज डिझेल पंपावर कामगिरी करीत असताना अंदाजे 12:30 ते 12:45च्या दरम्यान बस क्रमांक 2580मध्ये त्या डिझेल भरीत असताना नॉझलजवळ ब्लास्ट होऊन थोडासा आग लागण्याचा प्रकार इथे घडलेला आहे. त्यामुळे त्या महिलेला किरकोळ इजा झालेली आहे. त्या अनुषंगाने बाजूलाच गेटवर उपस्थित सर्व सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन तिथे असलेले अग्निशामक उपकरण ऑपरेट करून ती आग त्वरित विझवण्याचा प्रयत्न केला व आग विझवण्यात आलेली आहे. तदनंतर लगेच त्या लेडीज कर्मचाऱ्याला इथे ग्रामीण रुग्णालय वसमतमध्ये हलविण्यात आले. तिथे अर्धा पाऊण तास उपचार घेतल्यानंतर पुढील उपचाराकरता त्यांना नांदेड येथे पुढील उपचाराकरता हलविण्यात आलेले आहे. एकंदरीत हे जे स्फोट झाला सर, त्याचं काय कारण समजू शकले का? सहसा अशा प्रकारची घटना या विभागामध्ये यापूर्वी कधीच झालेली नव्हती. या संदर्भात हा पंप BPCL कंपनीचा असून आम्ही BPCL कंपनीशी प्रतिनिधीशी बोलून लगेच त्यांना इथे बोलवलं आहे व इथे सुरक्षा व दक्षता अधिकारी सुद्धा उपस्थित आहे. विभागीय भांडार अधिकारी आहे. BPCL कंपनीचे प्रतिनिधी 5 मिनिटात तिथे पोहोचतील व DC या नात्याने मी सुद्धा आहे. आम्ही 4 जण सदर बाबीत त्वरित इन्स्पेक्शन करून काय कारण माणसा ही पडताळून घेणार. सध्या जे कर्मचारी आहे त्याची तब्येत कशी आहे? त्यांना स्थिर आहे. त्यांना किरकोळ जखमा झालेल्या असून सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे. तरी सुद्धा आम्ही यापुढे नांदेडला जाऊन ती तब्येतीची विचार. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जो पंप आहे याच्यामध्ये जीर्ण झालेला पंप आहे. यामध्ये काय आपल्या कार्यालयाने प्रस्ताव पाठवला होता की नवा पंप करून द्या, अशी काही उपाययोजना केल्या होत्या का? नाही, ॲक्च्युली सदर पंपाचं दरवर्षी स्टॅम्पिंग केल्या जातं. त्यामुळे त्या स्टॅम्पिंग करताना संपूर्ण याची डिझेल पंपची पूर्ण तपासणी केल्या जाते व त्याबाबत कंपनीमार्फत आम्हाला सर्टिफिकेटसुद्धा दिल्या जाते. शेवटचा प्रश्न, आर्थिक मदत काही त्या कर्मचाऱ्याला आगार पातळीवर त्वरित 10,000 रुपये तात्काळ मदत म्हणून आपण दिलेली आहे. त्या यापुढे जे काही तिथे खर्च येतो त्याबाबत कोटेशन मागून पुढची सुद्धा मदत संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात येईल. ठीक आहे. तर हे होते आगार व्यवस्थापक. जी आहे ती जी महिला होती ती या महिलेला किरकोळ जखम झालेली आहे आणि त्या महिलेला तातडीने नांदेडच्या शंकरराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जे आहे ते जे महामंडळ व्यवस्थापनाचा जे काही कारभार आहे ते संपूर्णतः ढिसाळ झालेला आहे आणि या महामंडळाच्या कारभारामध्ये संपूर्णतः जीर्ण झालेल्या या ठिकाणी वस्तू आहेत. परंतु सदर घटनेमध्ये हा जो पंप आहे तो जीर्ण अवस्थेमध्ये आहे का अशी विचारणा केली असता पंप जीर्ण नसून या पहिल्यांदाच घडली आणि या अगोदर कधी घटना घडली नाही. परंतु त्या महिलेला 10,000 रुपये तात्पुरतं मानधन देऊन पुढील उपचारासाठी सुद्धा जे आहे ते एस्टिमेटप्रमाणे त्या महिलेला उपचारासाठी मानधन देण्यात येईल असंही त्या ठिकाणी आगार व्यवस्थापक यांनी सांगितलेलं आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव.